जे लोक मृत्यूला घाबरतात ना त्याच्या पाठीमागे मृत्यू सतत लागत असतो. जो मृत्यूला घाबरत नाही त्याच्याकडे मृत्यू ढुंकून सुद्धा बघत नाही. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या, सुख दुःखाचा सुकाळ या जीवनात माझ्या. माझा अभंग आहे. सुख दुःखाचा सुकाळ या जीवनात माझ्या, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या. असं जगा स्थितप्रज्ञ. ते कसं जगायचं ते शिकवण्यासाठी मी आज आलो. म्हणजे संकट आलं तरी घाबरून जाणार नाहीत. संकट आलं आपण घाबरून घाबरतो तेवढ्यापुरतंच थांबत नाही. नको त्या चुकीच्या पद्धतीचे मार्ग अवलंबतो आणि आणखीन आयुष्य उद्ध्वस्त करतो. कोण व्यसनी बनतो, कोण भूतभुताटकीवाल्यांकडे जातो, मग तो काहीतरी आणखीन अंधश्रद्धेकडच्या मार्गाने लावतो. हे बंद करा, हे बंद करा आणि जीवनाला वैज्ञानिक दृष्ट्या समजून घ्या. माझा अभंग काय? जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा, राजा असो की रंक यम सोडीना त्याला. ज्यांच्यासाठी केलं सारं संगे नाही देणार, पाप हे झाले फार काळ करील बेजार. तेव्हा चुकीच्या पद्धतीने कर्म करू नका. त्या कर्माचंच नाव आम्ही साधू संतांनी ठेवले पाप. आणि जे समाजाला भूषण असतं, समाजाच्या उपयोगी असतं, असं कर्म म्हणजे पुण्य. असं कर्म करा, असं कर्म करा की मेल्यानंतर अनेकांच्या पापण्या ओल्या झाल्या पाहिजे, डोळे ओले झाले पाहिजेत. नक्की समजायचं आपण खऱ्या अर्थानं जगलो. आपण मेल्यानंतर कुणीतरी असे उद्गार काढले, बरं झालं रेशन कार्डावरचं एक नाव कमी झालं. तर कुत्र्याच्या जगण्यामध्ये आणि आपल्या जगण्यामध्ये काहीही फरक नाही. नाही पण असं कसं काय महाराज, मुलाला 2 कोटीचा बंगला बांधून दिलाय, एवढी एवढी प्रॉपर्टी आहे, मुलगा तरी नाव काढेल काय? तुझा मुलगा तरी नाव काढेल का? मेल्यानंतर 2-3 वर्षामध्ये मुलगा पण विसरून जाईल. म्हणून असं जग. कसं जगायचं? तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, असं कर्म करा. याचंच नाव आहे अध्यात्म. अध्यात्मासाठी दाढ्या वाढवायची आवश्यकता नाही आहे. आमच्यासारखी भगवे वस्त्र परिधान करण्याची आवश्यकता नाही. मी भगवा वस्त्र कधीच वापरत नव्हतो. आम्ही ज्या पोस्टवर आता सध्या आहोत, जगद्गुरू रामानंदाचार्य या पदावर आहोत, त्यांचा तो पेहराव आहे, तो हातात दंड आणि त्यांचा तो ड्रेस आहे, म्हणून तो वापरायला लागतो. कारण याच्याप्रमाणे आपण जर झालोच नाही तर असले पेहराव करून काय करायचे? अंतःकरणातून आपण या वस्त्रासारखे विरक्त झालो पाहिजे ना. या वस्त्रासारखे विरक्त नाही. वस्त्र वापरून उपयोग काय? म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला जीवनामध्ये चिंता नको असतील तर माझं हे नेहमी एक महावाक्य लक्षात ठेवायचं की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. असं जगा, कधीच टेन्शन घेण्याची गरज नाही. देव नेहमी तुमचा सहाय्यकारी होईल, नेहमी तुम्हाला तो मदतीला येईल.